आल्यात. हा पाणी आणते तुला. थांबा. पाणी महत्वाचं. पाणी महत्वाचं आहे ना. आता कुठं मावशीच्या इथनं आली? कुठनं मावशीच्या इथनं सुबात्याच्या इथनं सुनबात्याच्या इथनं. मग इकडं थांबा मी बस पाणी आणते. आता बस. इज भाऊ बसलाय आईपाशी. थांबा दावते माहिती. किती मोठं झालं म्हणजे ह्याला मागाय आलाय पैसे. मला वाटलं मिरचीच. ए मग 200 दे. 100 पाहिजे 100. आय आली. कसलंय गाय डायनिंग टेबल? छान आहे. कसलं फुल आहे बघितलं का? दाखव की फुलं. मला तर लय आवडली. नाही त्याला मागाय आलं तर आपल्याला नाही. असं द्या मैत्रिणीने कॉफी करायची आईला आता. आणि भाऊला गंगवा त्याला इकडं बघ वर. आईच्या सख्या मावस बहिणीचं पोरग आहे. आणि ह्यांच्या सख्या चुलत्या नातं कसं आहे आमचं आहे. माझ्या आमच्या ह्यांच्या सख्या चुलत्याचं पोरग आणि आईच्या सख्या मावस बहिणीचं पोरग. नको रडू. दाखव बघून या. थांबा खरंच. किती वाजल्यात बघते मी. बापू झोपल्यात. झोपा झोपा झोप. किती वाजल्यात इथे. इकडं सांडगं केलं तर इथं. विरू लपून बसला. विरू का लपून बसला तू? आता चहाची पार्टी झाली. चहा व्यवस्थित करता बरोबर. ही पण ठीक आहे. आता जेवणाची पार्टी झाल्याशिवाय कळणार किती ताटं बसतात किती लोक. ओ प्रतीक्षा अहो तुमचं होतंय का नाही? चला की. नाही तर आम्ही खाईन मटकीन पाव. या जेवण करायचं सगळेजण. कसली आली तरी. चला चला व चला. बाहेर जातात त्यांना पळत बोलून आण. थांब नाही तर मी आणते. तात्याला गेलता का बोलवाय बापू? तर मित्रांनो आज गेले मिसळ पाव अजिंक्य आले त्यामुळे आज हाय कर. हाय हाय सगळ्यांना हाय. मिसळ पाव खायला या. पुरीच्या डायनिंग टेबल आणलेला आहे आणि आज त्याचं उद्घाटन केलेलं आहे. हो आमच्याकडून उद्घाटन. बापू आई आणि मस्त पैकी उद्घाटन असंच. मस्त पैकी मिसळ पाव दीदीने केले. तिच्या मामाने पार्टी मागितली होती सकाळी. मगाशी. होय का? 4-5 वाजता. बस आहे पोरा. कुठं बसतोय सांग. म्हणजे त्यांनी पार्टी कशाची मागितली होती? जागा पुरती नाही कसं बघायचं नाना. हा बस आता तिथं. ओके. क्वालिटी पण थोडी वाढली बरं का डायनिंग टेबल. खरंच वाढली. जेवणाचं राहू द्या आपलं. कशासाठी केलं? जाग्या बडीशेप साखर इथं जाग्यावर जागा पुरती ना डायनिंग टेबल वरती. सर सगळ्यांना जेवाय तरी बोलवा की. अहो कसली केली रे भाजीने खायला मिसळ? आई मधला त्याच्यावर फर्स्ट क्लास हाय ना. आई म्हणते दीदी आली ना आली ना आली ना. काहीतरी खाल्ल्याशिवाय जाऊ ना देत नाही. आता लय झाले बरं का. उशीर झाला.
पळत पळत गेली, आम्ही बोलतच होतो आईनं, आम्ही पळत पळत गेली, लगेच पाव घेऊन आली. बापूला नाहीला लय आवडते, बापूला लय आवडतं मैत्रिणींना. आणि इस भाऊला बी फोन केला तिने लगेच. मला केला फोन. असंच हे असतं साधं बनवायचं जेवण आपल्याला. हे असलं नाही आवडत लय, साधं बनवायचं आपलं मटण ती नसतं आमच्यात साधं बनवायचं. आणि असं नाही की मी आज तुझोपणा करते, कोणी मेन माणसं आल्यावर मटण करते तसं नाही. आणि बाकीच्यांना नाही करत. चपात्या 2-3 भाज्या, 2-3 भाज्या तसलं करायचं नाही कळत. नाही करण्याचं नाही काय, पण शुद्ध शाकाहारी मध्ये मोडतो आम्ही, म्हणजे मी. तू आईन बापू निघाली आणि आता झाल्यात 8. आता ही बापूंला नाही येते तेवढी पार्सल देते बापून कशी खायला करते आण ग तिचा सुतोडी जंबा. चला बाय सगळ्यांना. बाय. आत्या होत्या तेव्हा बापू पहिलं आधी आत्याकडे. आवाज फुकू दे. बापू येईन ना बसता तुम्हाला, पण बसता येईन का बापू अंधारात? हो येते काय गाडी मोठी. हा जावा दमानी. हा हा आईन ती गेली. जेवढं अर्जंट होतं तेवढं दिलं आणि बाकीचा हा ढिगारा पॅकिंग करायचा राहिला. आईन ते आल्यामुळं मैत्रिणींनो आता उद्या सकाळ आता हे सगळं पॅकिंग करू शकते मी. जेवढं उरकन तेवढं आत्ता आणि राहिलेलं सकाळ. मिरची पावडर अजून राहिली एवढी पॅक करायची. जेवढं अर्जंट होतं ना लाडू वगैरे त्यातमध्ये तेवढं दिलं. बाकीचं राहिलेलं आता सकाळ. आई आल्यामुळं मग बाप्पू आल्यामुळं म्हणलं जाऊन दे मरून दे. हे काम तर रोजच आपल्या 5वीला पुजलेलं आहे. आणि आता तुम्ही सगळेजण घेता मला समजून, थोडा उशीर झाला तरी काय नाही, आता तरी टाकायचं आणि सकाळ तरी टाकायचं असं. आता ती खोबऱ्याचा खिस होता, त्यात लाडू होतं, त्याच्यामुळं मग काळजी लागते ना. मग ज्या ताईसाहेबांचं लाडू खोबऱ्याचा खिस आहे त्यांच्या लक्षात येईल माझं. तुम्ही मला जेवढी जण ऑर्डर टाकतात ना माझे सगळे व्हिडिओ बघता तुम्ही टोटल, तर माझ्या ताईसाहेबांच्या लक्षात येईल. ज्या ताईसाहेबांनी मला शेंगदाण्याचे लाडू खोबऱ्याचा खीस मसाला टाकला होता ना त्या ताईसाहेबांसाठी ह्या सगळे पार्सल दिलेत आहेत आज. तुमची खरंच काळजी असते मला आणि तुमच्या सगळ्यांचं मला धन्यवाद मानायच्यात येतं. माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीचं, जेवढे मला ऑर्डर करतात त्यांचं पण, जे मला ऑर्डर करत नाहीत त्यांचे पण, जेवढे जण माझे तुम्ही सगळेजण व्हिडिओ बघताना त्यांचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. आज हा जो बिझनेस उभा राहिला आहे माझा तो फक्त आणि फक्त तुमच्यामुळं राहिला आहे. हृदयापासून तुम्हाला धन्यवाद सगळ्यांना. देव तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करू. मला तुम्ही सगळेजण वेळ देता. काय ताईसाहेबांचं दादांचं थोडी गडबड असते, जे नवीन आहेत त्यांची करतात थोडंसं कालवा. काय होतं इकडे तिकडे 8-10 दिवस गेलं. आता बाहेर महाराष्ट्राच्या बाहेर ह्याच्या बाहेर थोडं वेळ लागतो मैत्रिणींनो. काय तिथं सुविधा नसली कुरिअरची ह्याची तर इकडे तिकडे जातं, तरी मला समजून घेतात. माझ्या गोव्याच्या ताईसाहेबांचं पार्सल बरेच दिवस पेंडिंगला पडलं होतं, मला त्यांनी समजून घेतलं. माझ्या बरेचसे ताईसाहेब आहेत, माझे दादा श्रीगोंद्याचे ह्याचे इकडले तिकडले मला समजून घेतात. तुम्ही सगळेजण, तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. तुम्ही माझे व्हिडिओ पाहतून मला ऑर्डरी टाकता. हे जे सगळं वैभव जे चाललं आहे ते फक्त आणि फक्त मसाले जर विक्री चालले असेल ते फक्त आणि फक्त यूट्यूबवरती चालले. हे माझं छोटंसं दुकान आहे आणि ही सगळं दुकान आहे ती सगळी तुमची अमानत आहे. ही सगळी तुमची अमानत आहे. हे आहे ना ती सगळी आजच्या घडीला जी आहे मनीषा जाधव, ते फक्त तुमच्यामुळे.